नमस्कार मित्र सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये नरेंद्र मोदींचे वडील 1947 साली स्वर्गवासी झाले. मग नरेंद्र मोदींचा जन्म 1950 साली कसा झाला असा अशोभनीय दावा केला जातोय. कॉमेंट सेक्शनमध्ये यावर अत्यंत अश्लील कॉमेंट्ससुद्धा केल्या जात आहेत. परंतु मित्रो, यात कोणतंही तथ्य नाही आहे. पंतप्रधान मोदींचे वडील 1947 साली स्वर्गवासी झाले हा अत्यंत फेक दावा असून नरेंद्र मोदींची प्रतिमा मलिन करण्याचा हा जाणीवपूर्वक केला जाणारा प्रयत्न आहे. या व्हिडिओमध्ये नरेंद्र मोदींच्या वडिलांचा मृत्यू नेमका कधी झाला होता हे सत्य आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. मित्रांनो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वडील दामोदरदास मोदी यांचा जन्म 1915 सालचा. हिराबेन मोदी ह्या त्यांच्या धर्मपत्नी होत. दामोदरदास मोदी आणि हिराबेन यांना एकूण 6 अपत्ये होती. यामध्ये सर्वात ज्येष्ठ होते सोमाभाई मोदी, दुसरे अमृतभाई मोदी, तिसरे नरेंद्र मोदी, चौथे प्रल्हादभाई मोदी आणि पाचवे पंकजभाई मोदी व सर्वात धाकटी एकुलती एक मुलगी म्हणजे वासंतीबेन मोदी. या सर्व 6 भावंडांमध्ये नरेंद्र मोदींचा नंबर 3रा लागतो. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जन्म 1950 साली झाला. मात्र त्यानंतर त्यांच्या आईवडिलांनी एकूण 3 अपत्यांना जन्म दिला. मोदींचे चौथे बंधू प्रल्हादभाई मोदी यांचा जन्म तर 1953 साली झाला होता व त्यानंतर अजून 2 अपत्यांना त्यांच्या आईवडिलांनी जन्म दिला होता. यावरून स्पष्टपणे लक्षात येतं की सोशल मीडियावर फिरणारी व्हिडिओ किती फेक आहे. नरेंद्र मोदींचे वडील दामोदरदास मोदी यांचा मृत्यू 1989 साली हाडांच्या कॅन्सरने झाला होता. वडिलांच्या निधनाच्या वेळी नरेंद्र मोदी भारतीय जनता पक्षाचे संघटन महामंत्री म्हणून कार्यरत होते. मोदींच्या मातोश्री हिराबेन मोदी यांचा अलीकडेच 2022 साली स्वर्गवास झाला. पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींच्या कैक चुका असतील, परंतु त्यांच्या आईवडिलांच्या चारित्र्याशी संबंधित टीका करणं किंवा सोशल मीडियावरील पोस्टना कॉमेंट्स करणं नैतिकतेला धरून नाही. भारतीय नागरिक म्हणून आपण या सगळ्या गोष्टींचा निषेधच करायला हवा. मित्रो, या विषयावर आपलं मत काय कॉमेंट सेक्शनमध्ये कळवा. धन्यवाद.